त्याच्यात बेसिकली 8 तारखेला सकाळी आम्हाला एक माहिती मिळाली की एक डेड बॉडी पडलेली आहे. भेट दिल्यानंतर आम्हाला असे आला की त्याचा खून झालेला आहे. त्याच्यात बेसिकली 8 तारखेला सकाळी आम्हाला एक माहिती मिळाली की एक डेड बॉडी पडलेली आहे जामदया ते खिल्लार रोडवर सेनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. ते गावापासून दूर होती, सुनसान जागा होती. तिथे आम्ही ते पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि LCBची टीमनी आम्ही स्वतः सिनियर अधिकाऱ्यांनी तिथे भेट दिली. भेट दिल्यानंतर आम्हाला असे आला की त्याचा खून झालेला आहे, कारण कोणीतरी त्याच्या डोक्यामध्ये मागून दगडाने मार केलेला आहे. तर हे झाल्यानंतर आम्ही पहिले बॉडीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. तर आम्हाला हिंगोलीमध्ये त्याची ओळख पटली नाही. कोणालाही असं हिंगोलीचं आहे असं काही मिळालं नाही. मग आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला. फोटो वगैरे त्याचा पाठवला. मग तिथून आम्हाला माहिती मिळाली की तो लोणार बुलढाणाचा राहणार आहे. संध्याकाळपर्यंत त्याची ओळख पटली. त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट डे रात्रदिवस त्याच्यामध्ये टेक्निकल अनालिसिस वगैरे करून त्याच्या मागे नक्की कारण काय आहे आणि त्याची लास्ट लोकेशन कुठे होती थोडासा टेक्निकल अनालिसिस केला. त्या टेक्निकल अनालिसिसवरून आम्हाला एक आरोपीचा संशय वाटला की एक आरोपी आहे जो याच्यामध्ये होऊ शकतो. त्याचं नाव होता तनपुरे आणि त्या आरोपीला आम्ही मग नंतर ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला त्यांनी कबुली दिली. कबुलीमध्ये असं मिळून आला की त्यांनी जे खून केलेला आहे त्याच्यामध्ये एक नरेश पवार नावाचा माणूस आहे, त्याचा पण सहभाग आहे आणि त्यांनी त्याला हायर केलेला आहे. ते 25,000 रुपये देऊन हे दोघे जण जे विक्टीम होतात त्याला घेऊन आले सेनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. तिथे त्यांनी त्याला दारू पाजल्यानंतर त्याचा खून केला संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान 7 एप्रिल रोजी. त्यानंतर हे दोघांना आम्ही आरोपींना ताब्यात घेतलं आणि मग नंतर अशी माहिती त्यांच्या इंट्रोगेशनमध्ये असं निष्पन्न झाला की ह्याच्या मागे मास्टरमाइंड जो आहे ते जो विक्टीम आहे त्याची आई आहे. तर जो मेन मुख्य आरोपी आहे तनपुरे आणि त्याची आई ह्याच्यामध्ये प्रेमसंबंध होता जवळपास 15-20 वर्षापासून. आणि जो विक्टीम आहे तो ह्याच्यामध्ये प्रेमसंबंधामध्ये अडथळा निर्माण करत होता. त्याच्यामुळे ते आईनेच त्यांना त्याचे जो लवर आहे त्याला सांगितलं की त्याचा खून करायचं. मग त्या प्लॅनिंग करून त्यांनी खून केलेला आहे. तीनही आरोपी यांना आम्ही अटक केलेला आहे. आता सगळ्यांना PCR घेणे का आम्ही पाठवत आहोत.